रामकृष्ण हरी मंडळ. आजच्या व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मग मस्त मजेत आहात ना? असायलाच पाहिजे. आता मला आज आप्पे करायचे होते म्हणून मी कालच डाळी आणि तांदूळ भिजायला घातलं होतं. 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी हरभऱ्याची डाळ आणि 1 वाटी उडदाची डाळ याप्रमाणेमध्ये मी भिजू घालते. तुम्ही कसं भिजू घालता किंवा किती डाळीचं आणि तांदळाचं प्रमाण घेता मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर आम्ही घेतलं आहे लिंबू सरबत. आता उन्हाळा असल्यामुळे आपल्या शरीराला हायड्रेशनची खूप जास्त गरज असते आणि त्यासाठी आम्ही सकाळी रात्री लिंबू पाणी घेतो. तुम्ही घेतात की नाही मला नक्की सांगा आणि नसेल घ्यात तर नक्कीच घ्यायला चालू करा. आता हे पहा माझं पीठ किती छान फुललं होतं ते. आता उन्हाळा असल्यामुळे थोडाफार उशीर जरी झाला आपल्याला डाळ वगैरे भिजवायला तरी पण पीठ व्यवस्थित भिजतं. उन्हाळा असल्यामुळे ते छान फुलतं देखील. आता मी नेहमी आप्पे बनवताना टोमॅटो, कांदा, कोथिंबीर वगैरे असं तेलामध्ये परतून ह्या बॅटरमध्ये टाकत असते, पण ह्यावेळेस मी तसं केलेलं नाही आहे. प्लेन आप्पे केलेत. म्हटलं चला ह्या पद्धतीने करून बघूया कसे होतात. तर खूप छान फुलले होते. आणि आता कसं उन्हाळा चालू झाला की आपल्याला 3 टाईम वेगवेगळं चटपटीत खायला लागतं. भाकर भाजी वगैरे आपल्याला सारखं सारखं खाऊ वाटत नाही. आणि जर ह्याच्यासाठी आपण काय करणार म्हणजे नेहमी नाही का प्रश्न पडतो आपल्याला. मग आपल्या शरीरासाठी काय पौष्टिक आहे आणि आपल्याला खायलाही चांगलं वाटेल यासाठी आप्पे वगैरे चांगलं आहे. ह्याच्यामध्ये डाळी वगैरे असतात त्याच्यामुळं. हे पहा माझे आप्पे किती छान झाले आहेत. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. आणि तुम्ही कसे करता म्हणजे प्लेन आप्पे करता की त्यामध्ये टोमॅटो वगैरे कांदा टाकून करता मला नक्की कमेंट करून सांगा. या मग नाश्ता करायला. आजच्या व्लॉगसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.